नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये नावारूपाला आलेला आणि बहरलेला लावणीचा वटवृक्ष घेऊन आज आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांच्या ह्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे महफिल. लावणी लावणी म्हटलं ना की डोळ्यासमोर येतो तो नवरसांचा शृंगार. लावणी म्हटलं की आठवतो तो गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी असा नुसता शब्द जरी उच्चारला तरी आपोआप आपल्या कानांमध्ये ऐकू येते ती ढोलकीची थाप, घुंगरांची छनकार आणि मिश्किल शब्दांची जुगलबंदी. महाराष्ट्राला लावणीचा प्रचंड मोठा असा इतिहास लाभलेला आहे. ही लावणी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जिवंत ठेवली ती पठ्ठे बापूराव, सुंदराबाई जाधव, विठाबाई नारायण गावकर, यमुनाबाई वाईकर, हंसा वाडकर, रामभाऊ कदम, जगदीश खेबुडकर, जयश्रीबाई गडकर, काळू बाळू नावं घ्यावी तितकी कमी आहेत. ह्या सगळ्यांचंच काम अजरामर आहे. आज आपण अशाच अनेक दिग्गजांच्या आणि त्यांनी साकारलेल्या लावण्यांच्या गोष्टी, किस्से, गमती जमती अनुभवणार आहोत. या सगळ्या दिग्गजांचा लावणीचा हाच वारसा आता पुढे घेऊन जायची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यांवर पेललेली आहे अशा आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या. वयाच्या 8व्या वर्षी त्यांची लावणीशी ओळख झाली. अनेक लावणीचे फड त्यांनी रंगवले, अनेकांचे फेटे स्वतःच्या अदाकारीने हवेत उडवले. नजरेच्या एका इशाऱ्यावर अनेकांना ज्यांनी घायाळ करून टाकलं. आपल्या अदांनी उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी मोहित केलं अशा लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर. हाय क्रांती. हाय, हाऊ स्वीट इज दॅट. भेटून बरं वाटलं. खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. आज तुम्ही महफिल ह्या कार्यक्रमात आला आहात. आज तुम्ही आमच्या स्पेशल गेस्ट आहात. खरंच आमचं नशीब खूप मोठं आहे की तुमच्यासारखी एवढी मोठी कलावंत आमच्या ह्या रंगमंचाला लाभली आहे. ह्या कार्यक्रमात येऊन तुम्हाला कसं वाटतंय? मला मैफिल हे नाव ऐकून मला खूप म्हणजे आनंद वाटला. म्हणजे कसं, मैफिल एकतर गझलची होऊ शकते, लावणीची होऊ शकते आणि मला नक्कीच वाटलं की लावणीचीच मैफिल असली पाहिजे. म्हणून मला ह्या कार्यक्रमात बोलवलं, तर मी सगळ्यांची आभारी आहे. थँक्यू. सुरेखाताईंसोबत अजून बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. आपला हा गप्पांचा फड असाच अजून रंगत जाणार आहे. पण त्याआधी सुरुवात करूयात आजच्या आपल्या मैफिलीला. सुरेखाताई, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज स्थानापन्न व्हावं. ओके. आय लव्ह हर एनर्जी. एकदा जोरदार टाळ्या. लावणी म्हटलं की आपल्याला आठवतात ती पारंपरिक वाद्य म्हणजे ढोलकी, डफ, तुणतुणं. पण लावणी हा असा गायन आणि नृत्य प्रकार आहे जो काळाच्या आणि वेळेच्या गणितामध्ये कधीच बसला नाही. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तशी तशी लावणी अजूनच समृद्ध होत गेली, तरुणाईच्या मनाला भिडत गेली. डीजे आणि रिमिक्सच्या जमान्यात ह्या लावणीने आपलं स्थान तेवढं अढळ ठेवलं. आत्ता जी लावणी आपण ऐकणार आहोत ना ती आहे मॉडर्न लावणी. पण तरीही त्यातला पारंपरिक लावणीचा ठसका आणि बाज कुठेही कमी झालेला दिसत नाही. ह्याचं श्रेय जातं ते ह्या लावणीच्या संगीतकारांना, अविनाश विश्वजित यांना. ऐकूयात सांगतो ऐका या चित्रपटामधली ही फॅन्टॅस्टिक लावणी. ही लावणी आपल्या समोर सादर करण्यासाठी येणार आहे महाराष्ट्राची फॅन्टॅस्टिक गायिका जुईली जोगळेकर.
मस्त तुझ्या परफॉर्मन्स नंतर मिठी मारावीशी वाटते, कारण की तुझी अदा जगा वेगळी आहे आणि तू ह्या स्टेजवर आलीस की तू ह्या स्टेजला स्वतःचं करून घेतेस आणि मला असं वाटतं या स्टेजची क्वीन आहेस तू. क्वीन सिरियसली, म्हणजे तू यू ओन द स्टेज. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आणि सुरेखाताई, तुम्हाला काय म्हणायचंय जुलीच्या ह्या परफॉर्मन्सबद्दल? हा परफॉर्म बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. ओहो. कशी आठवण झाली की शिवाजी मंदिरला 16,000 देखणी आणि नटरंगीनार हा कार्यक्रम असायचा. पण अक्षरशः चित्रपटातले जे नट लोक, आणि मला तेव्हा एवढे ही माहीत नव्हती, ह्या इंडस्ट्रीमध्ये मी नव्हते. माझा तमाशा लाईन, लावणीची लाईन, त्याच्यामुळं चित्रपटातले लोक बघायला आले की खूप आनंद वाटायचा. पण ती माझी अदाकारी बघायला यायची. जसं आता तू करत होती ना की फॅन्टॅस्टिक म्हणतात मला, ज्या वेळेस तू हा शब्द बोलताना जे तू अदाकारी करत होती, तर अक्षरशः पूर्ण तुझं गाणं झालं ना, माझं लक्ष कुठे इकडे तिकडे असं गेलंच नाही. सगळं माझं लक्ष तुझ्याकडे होतं की तू आता ह्या शब्दाला काय करणार. गुडघ्याला बाशिंग म्हटलं की तू गुडघावरती केला, म्हणजे ह्याला म्हणतात अदाकारी. तू गाणं गाऊन जे अदाकारी केलीस त्याला तोड नाही. थँक्यू सो मच. तुमच्याकडनं ही कॉम्प्लिमेंट मिळतेय हे माझ्यासाठी खूप आहे. आणि आता मला वळायचं ते अविदादाकडे. अविदादा, हे गाणं तुझं आहे आणि इतकं दमदार आणि भन्नाट असं गाणं आहे ना, म्हणजे जिथे आयटम सॉंग्स हिट होत होते तिथे लावणीमध्ये तू एक आयटमचं मर्जर केलंयस. ते मर्जर कसं केलंयस, काय सांगशील? येस क्रांती, ॲक्च्युली मला माझ्या खूप आठवणी येते गाण्याशी रिलेटेड. या फिल्मचा डिरेक्टर होता सतीश राजवाडे, आणि ते सिटिंग मला अजूनही आठवतं की जेव्हा आम्ही बसलो होतो हे गाणं कंपोज करण्यासाठी, आणि बाकी सगळं झालं होतं, पण अशी एक रिक्वायरमेंट होती की हे गाणं जे आहे ना ते एका शब्दाने ओळखलं गेलं पाहिजे. तो शब्द आम्ही गुरु ठाकूर, मी, विश्वजित, सतीश, आम्ही सारखं असं त्याच्याबद्दल बोलत होतो. तो म्हणला ना, बोलता बोलता सर म्हणला की नाही फॅन्टॅस्टिक असं काहीतरी मिळायला पाहिजे. आणि त्यातनं विश्वजितला सुचलं की फॅन्टॅस्टिक मिळायला पाहिजे का, फॅन्टॅस्टिक वाटतो मला, असं असं करून बघू. आणि गुरु आणि विश्वजितनी ते शब्द लिहिले त्यानंतर, आणि त्यातनं ते गाणं पुढे फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक डन झालं. आणि ते त्यांनी गाताना फॅन्टॅस्टिक असं थोडंसं गायल्यामुळे त्याला तो एक टच पण खूप मस्त आलाय. ओके. देसी टच खूप छान आलाय. कमाल कमाल, मस्त झालं गाणं. आणि जुईली, ह्या रंगमंचाची तू खरंच शोभा वाढवली आहेस आणि मैफिल या कार्यक्रमात तू नेहमीच चार चांद लावते. सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी आणि हिंदीमध्ये अनेक गीतकार आणि संगीतकारांच्या जोड्या गाजलेल्या आहेत. त्यांचे अनेक किस्से, गमती जमती आपण ऐकलेले आहेत. ही जी पुढची लावणी आहे यामागे पण अशाच संगीतकार आणि गीतकार जोडीची कमाल आहे. राम कदम आणि जगदीश खेबुडकर. कलावंतीण या चित्रपटामधली ही लावणी आहे. उतार वयात आलेली कलावंतीण जिचा हा शेवटचा प्रयोग आहे. या लावणीच्या शेवटी ती नायिका आपला श्वास सोडते आणि एवढं वय झालेलं असूनही ती गाते. तर ह्याचं वर्णन खेबुडकरांनी पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा असं केलेलं आहे. काय सुंदर वर्णन केलंय की नाही. म्हणजे लावणीचा खट्टाळपणाही जपलाय आणि कलावंतिणीची कर्मकहाणी पण सांगितली आहे. या अशा खास सिच्युएशनसाठी म्हणून खेबुडकर आणि राम कदम यांनी ठरवून ही लावणी बैठकीची केली आहे. या लावणीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही लावणी ठुमरीच्या बाजामध्ये बसवलेली लावणी आहे आणि ज्येष्ठ ठुमरी गायिका शोभा गुरटू यांनी ही गायली आहे. ऐकूयात पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. ही लावणी सादर करायला येते मैथिली पानसे. दरबार जुना हो हंड्या झुंबर नव मध्यान रातीला आता लावा अत्तर
वा 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 मैथिली, क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गाणं झालं तुझं, अप्रतिम. त्या लिटरली म्हणजे तिथे इतक्या मंत्रमुग्ध झाल्या होत्या. बापरे, मला हे गाणं ऐकून माझं जे सुरुवातीचं जे आयुष्य होतं आणि मी ज्या लावणी महोत्सवात माझा पहिला नंबर आला ते हेच गाणं. आणि ह्या लावणीने आज माझ्या कुटुंबाला मला एक चांगलं मानाचं स्थान आणि एक खूप चांगला दर्जा दिलेला आहे. तर ही लावणी मी लावणीच्या अंगाने गायलेली आहे. तर ह्या लावणीच्या बाबतीत ह्याचे शब्द असे आहेत की तरुण वर्गाला, वयस्कर वर्गाला, सगळ्या वर्गाला आवडणारी लावणी आहे ही. आणि ह्या लावणीने माझं आयुष्य घडवलं, माझ्या कुटुंबाचं आयुष्य घडवलं. ज्यावेळेस 1998ला लावणी महोत्सव होता, अनिल देशमुख, प्रमोदजी नवलकर त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री होते. त्यावेळेला त्यांनी हा कार्यक्रम लावणी महोत्सव अख्ख्या महाराष्ट्रात तर 3,000 ते 4,000 महिला आल्या होत्या. त्याच्यामध्ये माझा एकच दिवस होता. एक पहिला दिवस 11 तारीख. 11 तारखेला मी या रावजी बसाभाऊजी सादर केली. आणि ते बघून सगळ्या मंत्रिमंडळाने सांगितलं प्रमोदजी नवलकरांना की आम्हाला 12 तारखेला सुद्धा तो कार्यक्रम या रावजी बसाभाऊजी जे गाणं झालं ना, तोच कार्यक्रम आम्हाला दुसऱ्या दिवशी पण बघायचा आहे. क्या बात आहे. तर मग 12 तारखेला मी पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा ही लावणी गायली आणि अदाकारी केली, नाचले. अक्षरशः मला प्रमोदजी नवलकर, अनिल देशमुख आणि नौशादजी त्या ठिकाणी होते, अमरीश पुरी होते, अमिताभ बच्चन होते. आणि नौशादजी स्टेजवरती उठून आले आणि मला आशीर्वाद दिला. मी त्यांच्या पाया पडले. त्यांनी मला 100च्या 5 नोटा काढून दिल्या, त्या माझ्या हातात ठेवल्या. आणि त्यांचे उद्गार असे आले कि ये लड़की नाचती भी है और गाती भी है और अदाकारी भी करती है. इन 3 गुणों का संगम मैंने मेरी जिंदगी में पहली बार देखा है. वा, क्या बात है. असं बोलल्यानंतर मी त्यांच्या पाया पडले आणि ते जी 5 नोटा दिल्या ना त्यांनी, त्या अजूनही, आणि जी लावणी महोत्सवाला साडी घातली होती मी, त्या साडीची आणि त्या 500 रुपयाची अजूनही मी लक्ष्मीपूजनला लक्ष्मी म्हणून त्याची पूजा करते. वा वा. वा वा. अक्षरशः ह्या लावणीने माझं आयुष्य घडवलं. पण ज्यावेळेस मी तुला बघत होते ना ह्या लावणीमध्ये, तर अक्षरशः मी दंग होऊन गेलते. आणि तुझी जी चेहऱ्यावरची अदाकारी होती ना, ती खूप सुंदर. मी आहे ना, मी तुला इकडे बघत नव्हते, पण एवढीच तुला बघत होती. आणि अक्षरशः माझी अदाकारी सुरू झाली, ही बघत होती माझ्याकडे. हो हो. आणि मला असं वाटतं की हे गाणं म्हणजे सुरेखा पुणेकरांना सुरेखा पुणेकर बनवणारं हे गाणं होतं. हो, खऱ्या अर्थाने खरंच, असं मला खरंच. वाटतं. पण मला हे गाणं आता थोडंसं तुमच्या अदाकारीत बघायचंय, म्हणजे एक झलक होऊन जाऊ दे. पिकल्या पानाचा, आहो पिकल्या पानाचा देठ की वो हिरवा, पिकल्या पानाचा देठ की वो हिरवा, पिकल्या पानाचा देठ की वो हिरवा. नख लागन बेतन खुडा, अहो नख लागन जरा बेतन खुडा. नख लागन बेतन खुडा, केशरी चुनान कात केवडा, केशरी चुना
वा. क्रांती, हा. ज्यावेळेस मी हे गाणं अमेरिकेमध्ये सादर केलं त्यावेळेस मेडिकेन स्क्वेअर त्या थिएटरला प्रेक्षकांना म्हणायचे, लिसन एव्हरीबडी. वा वा. तर अक्षरशः खूप लोक वेडी झालती या गाण्यासाठी. होणारच. आम्ही इथे दोघी इथे म्हणजे अशा होतं, वी वर द फॅन मोमेंट, आमची फॅन मोमेंट चालू होती. आम्ही पण दंग झालो होतो. ऑफकोर्स. आणि एवढ्या जवळून बघायला मिळते, कारण की ऑडियन्स म्हणून मी नेहमी तुम्हाला आयदर विंगेतनं बघितलंय किंवा ऑडियन्समधून बघितलंय, पण असं साक्षात सुरेखा पुणेकरांना परफॉर्म करताना बघणं आणि तेही इतक्या जवळून गाताना ऐकणं, ही म्हणजे खरंच एक खूप मोठी सौगात आहे आमच्यासाठी. सो थँक्यू सो मच. आणि मैथिली, तुझे खूप खूप आभार ह्या रंगमंचावर आल्याबद्दल आणि मैफिलीचा एक भाग झाल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. या पुढची जी लावणी आहे ना, ती ऐकायच्या आधी मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. म्हणजे समजा दुपारच्या वेळेला तुम्हाला 9 पक्वानं बनवायची आहेत आणि मदतीला बाकी कोणीच नाहीये, असं जर मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्ही एकटेच आहात आणि तुम्हाला हे सगळं करायचंय, तर कसं वाटेल? म्हणजे या विचारानेच आपल्याला दमायला होतं की नाही. पण हे अशक्य काम वसंत पवार यांनी शक्य करून दाखवलं होतं. म्हणजे त्यांनी स्वयंपाक नाही केला, त्यांनी एकाच दिवसात 9 वेगवेगळ्या गाण्यांना चाली लावल्या. म्हणजे मी जेव्हा ऐकलं तेव्हा माझ्या कानांवर विश्वास बसेना. माझं सोडाओ, ग दी माडगुळकरांना जेव्हा हे कळलं ना, तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या 9 गाण्यांमध्ये गदिमांनी लिहिलेली एक लावणी होती, ज्या लावणीने पुढे जाऊन अनेक फड गाजवले, उसाचे मळे नाचवले. मल्हारी मार्तंड ह्या चित्रपटामधली ही लावणी आहे. दुर्दैव असं की हा चित्रपट वसंत पवार यांचा शेवटचा चित्रपट ठरला. ऐकूयात. वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली, गदिमांनी रचलेली आणि सुलोचनाबाई यांच्या आवाजाने बहरलेली लावणी तुझ्या उसाला लागल कोल्हा. ही लावणी आपल्या समोर सादर करण्यासाठी येते आहे ब्रह्मानंदा. फड सांभाळ तुऱ्याला गाला, फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्याला गाला, फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा.
ढेकर येतोय साऱ्या रात्री राहील कोण जाग नको बोलण्याचा धरूस जाग बघ चिखल्यात दिसतात माग कोणीतरी आला आन गेला कोणीतरी आला आन गेला तुझ्या उसाला तुझ्या उसाला तुझ्या उसाला तुझ्या उसाला लागल कोला 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 वा 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 क्या बात है ब्रह्मानंदा काय काय सुंदर नाव आहे तुझं आणि युनिक आहे म्हणजे हे नाव कसं काय असं ते माझ्या आजीने ठेवलंय. आणि तुला भाऊ आहे ब्रह्मपुत्रा नाही पण सुंदर झालं तुझं गाणं आणि तू एवढी छोटी सुंदर अशी क्यूटची आहेस आणि तुझा आवाज म्हणजे आपल्याला बघून असं वाटतं अच्छा बरं ठीक आहे म्हणजे काय असणार कसा आवाज असणार आणि तू गायला लागलीस की तू म्हणजे अशी तुफान मेलेस कमाल झालं तुझं गाणं आणि ह्या गाण्यात एक स्पेशालिटी होती अविदादा ती म्हणजे मला तुझ्या तोंडून ऐकायची आहे कारण की प्रत्येक संगीत प्रेमीला जो टी व्हीवर हा कार्यक्रम बघतोय त्याला ते जाणवलंच असणार आणि ते ॲज अ मेकर मला तुझ्याकडून ऐकायचं. कसं आहे ना क्रांती की प्रत्येक मातीचा एक सुगंध असतो. Correct. तर आपल्या मातीतली ढोलकी आहे तर त्याचा ती जशी बोलते तसंच जो कोंगा आहे तो वेगळ्या प्रकारे बोलतो. पण ही सगळी तालवाद्य या लावणीमध्ये फ्युजन या रूपाने आम्ही सादर केली. ढोलकीवरती जे महाराष्ट्रातले 2 लीडिंग ढोलकी वादक आहेत राहुल रुपवते आणि विजयजी तर हे दोघंही आज ढोलकीवरती आहेत. तर मी त्यांना सांगेन की आपली जी अस्सल मातीतली ढोलकी आहे त्याचा एक तुम्हाला झलक. रेडी विजयजी राहुल 1 2 3 4. आता क्रांती हा झाला ढोलकीचा बाज त्याची बोलण्याची स्टाईल ही अशी आहे. पण आता लॅटिनमध्ये जर का आपण विचार केला तर त्याचा ना झोल वेगळा तालाचा म्हणजे हा कसा धंग तक तंग तक तंग असा गेला झोल पण त्याच्यामध्ये ना आता मी काय बोलतोय ते तुम्हाला कळणार नाही पण आमचा आज जो एक्सपर्ट आहे याच्यातला समित पेडणेकर तो तुम्हाला दाखवेल. 1 2 3 4. वा तर तू बघितलंस ना की दोन्ही इन्स्ट्रुमेंट्स आहेत रिदमचे इन्स्ट्रुमेंट पण त्याच्यामध्ये ते जे बोलतात रिदम त्याची स्टाईल वेगळी आहे. आणि आजकाल यूथ जे आहेत ते सारखे इंटरनेटवरती कनेक्टेड असतात. सो लावणी ही मे बी आता इंटरनॅशनल फॉर्ममध्ये आपण नेतो की त्याला कुठल्या बाउंड्रीज नाहीत. तसंही म्युझिकला बाउंड्रीज नसतातच. तर ही लावणी आता त्याच्यामध्ये थोडी लॅटिन पर्कशन नंतर आम्ही ड्रम्स ॲड केले नंतर ती आजच्या यूथला अपील होईल अशा प्रकारे सादर केली आणि नंतर सगळा वाद्यवृंद त्याच्यामध्ये ॲड झाला. पण मला एक जाणून घ्यायचंय की आता तबल्याला किंवा आपल्या ढोलकीला ऑफकोर्स आपले तबल्याचे बोल असतात बरोबर पण तसेच हे कोंगा आणि हे जे आफ्रिकन किंवा ॲफ्रो इन्स्ट्रुमेंट्स असतात Latin. त्यांना लॅटिन इन्स्ट्रुमेंट्स Yes. त्यांना सुद्धा हे बोल असतात ऑफकोर्स असतात त्यांना पण ते बोल. ऑफकोर्स आपले बोल त्याच्यावर वाजू शकतात पण त्यांचे स्वतंत्र बोल आहेत हो का? नक्कीच कारण की ते त्या वाद्याचे जे साऊंड त्यातनं जो जनरेट होतो तो साऊंड वेगळाच आहे ढोलकीपेक्षा. म्हणूनच ते फ्युजन आपल्याला वेगळं वाटतं आणि म्हणूनच ते फ्युजन आहे कारण की त्याची जातकुळी वेगळी आहे ढोलकीची जातकुळी वेगळी आहे पण ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट कसं करेल. फ्युजन आणि कन्फ्युजन हे खूप जवळचे शब्द आहेत पण कन्फ्युजन न वाटता ते फ्युजन वाटलं पाहिजे. क्या बात है काय गंमत आहे ना संगीताची म्हणजे जगात तुम्ही कुठेही जा म्हणतात ना संगीताची भाषा एक आहे त्यातले वाद्य वेगळी असू दे गायक वेगळे असू देत कंपोजर्स वेगळे असू देत पण भाषा जी असणार आहे ती एक असणार आहे आणि ते आहे संगीत. क्या बात है. सुरेखाजी काय सांगाल ह्या एक्सपेरिमेंट बद्दल. छान गायलं आणि जे साथ देणारे सर्व कलावंत आहेत ते ह्याला काय म्हणतात तुंबा म्हणतात का काय म्हणतात त्याला तुंबाच ना तुंबा आणि दोन्ही ढोलक्या जुगलबंदी दाखवली थोडक्यात म्हणजे इतकी छान दाखवली की ती खरंच
हे जे चित्र दिसलं ना ते अक्षरशः म्हणजे खूपच म्हणजे लावणी आणि त्याच्यामध्ये ढोलकीची जुगलबंदी, त्याच्यामध्ये तुंबा वेस्टर्न अंगाने खूपच म्हणजे ते ऐकायला बघायला सुद्धा प्रेक्षकांना मैफिल जेव्हा कार्यक्रम बघतील ना तेव्हा एक काहीतरी वेगळं वाटेल लोकांना बघायला. आता मी लावणीतली हे मेन आहे पण मला सुद्धा बघायला ते आवडलंय. तर हा कार्यक्रम लोकांना बघताना खूप आवडेल. आज कलावंत सुद्धा खूप सुंदर आहेत आणि त्यातमध्ये गायिका एक म्हणतात ना एक हिरे निवडून आणलेले मैफिल ह्या कार्यक्रमाने. खरंच मला खूप आवडलं. हिचा आवाज पण खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच सुरेखाजी. खरंच आमचा हाच प्रयत्न असतो की उत्तम सिंगर्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट्स तुमच्या समोर आणायचे असतात आम्हाला आणि म्युझिकली तुम्हालाही आमच्याबरोबर कसं समृद्ध होता येईल ह्याच्यासाठी आम्ही कायम झटत असतो. सो थँक्यू सो मच ह्या रंगमंचावर आल्याबद्दल आणि अशीच तुझ्याकडून आम्हाला छान छान अजूनही गाणी ऐकायची आहेत. गॉड ब्लेस यू. थँक्यू. सुरेखाजी, माझ्या मनात कायमच इतके प्रश्न असायचे ना तुम्हाला विचारायचे की आज बरोबर तुम्ही माझ्या तावडीत सापडलात. असं का? आज तुम्हाला सगळे प्रश्न मी विचारणारच आहे. खरं का? हो, कारण की तुम्ही इतकं इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहात ना की असं वाटतं की तुमचं लाईफ कसं गेलं असेल, लहानपणापासून तुमचे अनुभव काय असतील. तर याबद्दल मला एक प्रश्न पडलाय की तुम्ही इतकी गाणी गायली आहेत स्वतःची, दुसऱ्या गायिकांची आणि त्यावर परफॉर्मही केलंय. पण असं कोणतं गाणं होतं जे तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं आणि त्यानंतर त्या गाण्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला? माझ्यावरती परिणाम कलेचा होताच, कारण माझे आईचे आई वडील सुद्धा कलाकार होते. अच्छा. माझ्या वडिलांच्या घरचं नव्हतं कुणी कलाकार, पण माझे वडील पुणा स्टेशनला हमाली करायचे. आणि हमाली करत करत त्यांच्या अंगामध्ये इतकी काही कला होती की ते विनोदी होते, सोंगाडे होते, गायचे चांगले, पेटी वाजवायचे, ढोलकी पण वाजवायचे, चौरंगी चिरा म्हणतात ना असे माझे वडील होते. माझ्या वडिलांना वाटायचं की माझ्या मुली खूप मोठ्या कलाकार व्हावेत आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. तर मला लहानपणी वेड होतो नाचायचं, गायचं. कुणी जर पाणी आणायला सांगितलं ना तर मी नाचत नाचत जायची आणि नाचत नाचत पाणी घेऊन यायची. असं माझा स्वभाव होता. किती गोड. आणि धुण्या भांड्याची कामं करायची पुण्याच्या आदिनाथ सोसायटीमध्ये. तुम्ही? हो, लहानपणी तिघी बहिणी आम्ही करायचो. पण धुण्या भांड्याची कामं करताना ज्या वेळेस बाथरूममध्ये भांडी घासत असेल ना तर माझं गाणं सुरू असायचं. मी धुणं धुताना सुद्धा गाणं सुरू असायचं. मी एक सांगू का, ती जी भांडी होती ना ती खूप नशीबवान होती, त्यांनी तुमचं गाणं सगळ्यात आधी ऐकले. हो. आणि धुण्या भांड्याची कामं करता करता मला एक सुभाषिनी देशपांडे म्हणून पुण्याच्या सहकार नगरला मी क्लास लावला होता कथ्थकचा. तर मला 30 रुपये महिना होता. मी घरकाम करायचे आणि घरकाम करून त्यातले 15 रुपये मी माझ्या क्लासला द्यायचे आणि 15 रुपये मी आईला द्यायचे. अशा रीतीत मी कथ्थकचं शिक्षण घेतलं. क्या बात. आणि बाहेरगावी जेव्हा निघायचं ना दसऱ्याच्या पुढे म्हणजे दिवाळीच्या आसपास आम्ही बाहेरगावी निघायचो. वडील आमचे तमाशाला घेऊन जायचे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये वडील माझे स्टेजवरती मला पाठवायचे. तेव्हा मी गाणे म्हणायचे. प्रीतीचं जुळजुळ पाणी, एक लाजरान साजरा मुकडा, चंद्रावानी फुलं लाग, पुण्या गावाचं आलं पाखरू, ही सगळी गाणी नवीन होती तेव्हा. आणखीन एक, मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागल मला. ह्या गाण्याला मला खूप पैसे मिळायचे. नोटांचे हार माझ्या गळ्यात घालायचे गावकरी. आणि गावकरी माझ्या वडिलांना म्हणायची, ही पोरगी इतकी लहान आहे, 8 वर्षाची पोरगी नाही तर ही एवढं चांगलं गाती तर खरंच कोंडीबा तुझं नाव कमवेन आणि अख्ख्या महाराष्ट्रात तुझी पोरगी एक नंबरला राहील. तर ते गाणं मला 1-2 ओळी म्हणाव्याशा वाटतात तुझ्यासमोर. हा म्हणा ना. मी जलवंती मी फुलवंती, मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागल मला. आहे काय म्हणू तिला ही लाज वाटते, काय म्हणू तिला ही लाज वाटते. मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागल मला. हे तुझ्या रूपात डोळ्यात आसू फुट.
हे गाणं मला आता थोडे थोडे शब्द माझे चुकले असतील, पण माझ्या आवडीचं गाणं हे. आता डान्सच्या बाबतीत आर्यभूषण थिएटरला माझे वडील मला हाताला धरून न्यायचे. त्या ठिकाणी मी यमुनाबाई वाईकरींची एक लावणी ऐकली होती. ती लावणी अशी होती, अदाकारीची होती, आणि ती लावणी इतकी सुंदर की मला त्या वयामध्ये ती लावणी आवडली होती त्यांची. काय होती प्लीज आम्हाला बघायचीच आहे. सोडा मन गट हात धुते जीवाला गा, सोडा मन गट हात धुते, मर्जी असेल तर, मर्जी असेल तर, मर्जी असेल तर स्वयंपाक राहू देते जीवाला गा, स्वयंपाक राहू देते. क्या बात है. म्हणजे इथे बसल्या बसल्या माझ्या अंगावर शहारा येत होता. लावणी हा असा संगीताचा प्रकार आहे ना जो कधीच एकटा येत नाही, सोबत 3-4 गोष्टी घेऊनच येतो. उदाहरणार्थ गण, गवळण, वग, बतावणी. आपली पुढची जी लावणी आहे ती अशीच काहीशी आहे. राजा परांजपे यांच्या पुढचं पाऊल या 1950 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये बतावणीच्या स्वरूपात ही लावणी चित्रित झाली आहे. सुधीर फडके अर्थात बाबूजी यांनी ही लावणी संगीतबद्ध केली आहे. नायक आणि नायिका ह्यांच्यामधला हा एक प्रेमळ पण थोडासा असा खट्टा असा संवाद आहे. मुद्दा असा आहे की नायिकेला गेले आहेत दिवस, ती हे नायकाला सुचवायचा प्रयत्न करते, पण नायकाला ते काही गेल्या कळत नाहीये. आहे की नाही मजेशीर. अर्थात नंतर रेकॉर्ड करताना ही लावणी एकाच आवाजामध्ये संवादांशिवाय रेकॉर्ड केली गेली. बरं, या लावणीचं अजून एक वैशिष्ट्य असं की ह्या लावणीमध्ये ज्यांनी ढोलकी वादकाचं काम केलं आहे ते आपले सगळ्यांचे लाडके भाई अर्थात पु ल देशपांडे. माणिक वर्मा यांनी ही लावणी गायलेली आहे. ऐकूयात. जाळी मंदी पिकली करवंद ही लावणी आपल्या समोर सादर करण्यासाठी येते आहे सिमरन. भर उन्हात बसली धरून सावली गुरा, नाही चिंता त्यांची तिन्ही सांज पातुरा, चला दोघ मिळूनी चढू टेकडीवरा, चढता चढता धरा हात की वाटन सेरुंदा, जाळी मंदी जाळी मंदी पिकली करवंदा, जाळी मंदी पिकली करवंदा, जाळी मंदी पिकली करवंदा, जाळी मंदी पिकली करवंदा. तुम्ही बालपणातून जीवाचं मैत्र, ही तरुणपणातील बालपणाची लहर, कुणी बघत नाही तोच लागणे लवकारा, आंबट गोडी चाकू वाटते पूर्वाची छंदा, जाळी मंदी पिकली करवंदा, जाळी मंदी पिकली करवंदा, जाळी मंदी पिकली करवंदा, जाळी मंदी पिकली करवंदा. मज लाज वाटते सांगाया ते धनी, घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजूनी,
पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद. वा 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 वा, खूपच मस्त गाणं झालं तुझं सिमरन. you. आणि ह्या रंगमंचाची शोभा तू खूप खूप वाढवलीस आणि तुझ्याकडून अशीच अजून छान छान गाणी आम्हाला ऐकायची आहेत. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, लावणीचा हा फड असाच रंगत जाणार आहे. अजून 101 लावण्या इकडे आपल्याला ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहेत. आजच्या सारखंच उद्याच्याही भागामध्ये सुरेखाताई आपल्यासोबत असणार आहेत. भेटूयात तर मग उद्याच्या भागामध्ये ठीक रात्री 9:30 वाजता फक्त झी युवावर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मेहफिल.